नमस्कार. आज आठवड्याच्या पहिल्या कामकाजाच्या दिवशी सकाळी शेअर मार्केट सुरू झाल्यावर घसरण होती. दुपारी 11:30च्या दरम्यान सेन्सेक्स जवळजवळ 700 पॉईंटनी खाली होता. त्यानंतर मात्र सुधारणा झालेली आहे. अमेरिकेचे नवीन आलेले भारतातील राजदूत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे मार्केटमधील सगळी घसरण भरून निघालेली आहे. आज मार्केट बंद होताना सेन्सेक्स हा 302 पॉईंटनी वाढून 83,878 वर बंद झालेला आहे. निफ्टी हा 107 पॉईंटने वाढून 25,790 वर बंद झालेला आहे. आजच्या कामकाजामध्ये मेटल इंडेक्स सर्वात जास्त म्हणजे 1.92% वर आहे. BSE PSU इंडेक्स 0.93% वर आहे. BSE रियालिटी इंडेक्स 1.13% खाली आहे. BSE मिड कॅप इंडेक्स 0.41%, BSE स्मॉल कॅप इंडेक्स 0.68% खाली आहेत. आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे: कोल इंडिया 3.33%, टाटा स्टील 2.71%, एशियन पेंट्स 2.51%, हिंदाल्को 2.13% अशी वाढ आहे. आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे: इन्फोसिस 1.13%, टाटा कंझ्युमर पॅसेंजर व्हेइकल्स 1.02%, आयचर मोटर 0.95%, बजाज फायनान्स 0.81% अशी घसरण आहे. आज TCS, HCL टेक्नॉलॉजी सहित काही कंपन्यांचे क्वार्टरली रिझल्ट आलेले आहेत. FIIने 3,638 कोटी रुपयांची विक्री केलेली आहे. देशीय वित्तीय संस्थांनी 5,839 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे. धन्यवाद.